आज मराठी नवीन वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी म्हणजेच फाल्गुन महिन्यातील शेवटची संकष्टी। तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करायची आहे, सेवा करायची आहे। तुम्ही सकाळीच गणपती बाप्पाचा अभिषेक केला असेल आणि जरीही केला नसेल तरी हरकत नाही, संध्याकाळी तुम्ही पूजा करू शकता आणि गणपती बाप्पाला आवडणाऱ्या अशा काही गोष्टी अर्पण करा की त्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन तुमच्या आयुष्यातील रखडलेली कामे किंवा काही अडथळे येत असतील तर ते नक्कीच दूर करतील। कारण गणपती बाप्पा हे जसे विद्येचे देवता आहेत, बुद्धीचे देवता आहेत, तसेही ते सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत। आपल्या प्रत्येक सुखाच्या वेळेस किंवा प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांना प्रथम स्मरतो, त्यांची पूजा करतो आणि मग आपल्या त्या शुभ कार्याला सुरुवात करतो। तर त्या पद्धतीनेच दर महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते आणि आपल्याला आपल्या बाप्पाची सेवा करण्याचा तो खास दिवस असतो, ज्या दिवशी आपण गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करायची असते। तर बघा, आज फाल्गुन महिन्यातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आणि इथून पुढे मराठी महिना चैत्र या महिन्यापासून सुरू होतो। मराठी वर्ष चैत्र महिन्यापासून सुरुवात होते आणि चैत्र महिन्यात गुढीपाडवा हा पहिला सण असतो, जो आपण खूप आनंदाने गुढी उभारून साजरा करत असतो। तर ही शेवटची संकष्टी चतुर्थी आहे। तर बघा, प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं वेगवेगळं महत्त्व असतं आणि प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण बाप्पांची पूजा करत असतो। तर सकाळपासून तुम्ही पूजा सेवा केलीच असेल, जर सकाळी वेळ नसेल मिळाला तरी हरकत नाही, संध्याकाळी तुम्ही बाप्पांची पूजा करू शकता, सेवा करू शकता। तर पूजा करताना अशा काही गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडकलेली कामे पूर्ण होतील, काही विघ्न असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते नक्कीच दूर होतील। तर बघा, सर्वप्रथम गणपती बाप्पांना संध्याकाळी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। जर कोणाच्या घरात तूप नसेल तर हरकत नाही, तेलाचा दिवा लावला तरीही चालेल, पण शक्यतो गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळे गणपती बाप्पाला आपल्याला जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर 21 दुर्वांची जोडी जी असते ती आपल्याला अर्पण करायची आहे। अर्थातच तुम्हाला बाजारामध्ये गेल्यावर जर हार मिळाला, दुर्वा असलेला हार, तर तो हार तुम्ही अर्पण केला तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना आणखीन एक अतिशय प्रिय असणारी गोष्ट, ज्याशिवाय त्यांची पूजा पूर्ण होऊ शकत नाही, ती म्हणजे मोदक। तर तुम्हाला तुमच्या हाताने गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी मोदक बनवायचे आहेत। मग ते तुम्ही 11 बनवा किंवा 21 बनवा, ते तुमच्यावर आहे। कितीही तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं तुम्ही मोदक बनवून तो प्रसाद बाप्पांना ग्रहण करायला सांगू शकता किंवा अर्पण करू शकता। त्याचप्रमाणे आज आवर्जून संध्याकाळी तुमच्या मुलांकडून गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणायला विसरू नका। जर येत नसेल तरी हरकत नाही, तुम्ही यूट्यूबला लावून ते ऐकलं तरीही चालेल, पण आजच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस गणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणायला विसरू नका। तर या पद्धतीने तुम्हाला आजची सेवा करायची आहे, या गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। चंद्रोदय संध्याकाळी 9:20 होणार आहे, तर त्यानंतर तुम्हाला चंद्रदेवांना एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी, थोडंसं दूध आणि अक्षता घेऊन ते जल अर्पण करायचं आहे। त्यामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील त्या दूर होऊन सकारात्मकतेचा प्रभाव तुम्हाला जाणवू लागेल। तर अशा पद्धतीने ह्या काही छोटे छोटे जे उपाय आहेत ते तुम्ही आजच्या दिवशी नक्की करू शकता। ज्यांना सकाळी पूजा जमली नाही, हरकत नाही, त्यांनी संध्याकाळी गणपती बाप्पांची पूजा केली तरीही चालेल। शेवटी ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।